आशिया खंडातील सर्वात जास्त बजेट असणाऱ्या महानगरपालिकेचा महापौर कोण बनणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 15 जानेवारी 2026ला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि 16 जानेवारी 2026ला याचा निकाल देखील आला। 89 सीटांवर भाजप आघाडीवर आहे। परंतु तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्र स्वातंत्र्य झाल्यानंतर सर्वात पहिला मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होता? थांबा, टेन्शन कशाला घेताय, मी सांगतो। सर्वप्रथम मुंबई महानगरपालिकेचा महापौर होता विष्णुप्रसाद एन देसाई। ते कसं तर मी सांगतो। बॉम्बे स्टेटपासून 1 मे 1960ला गुजरात आणि महाराष्ट्र वेगळे झाले, तेव्हा काँग्रेस पक्षाचे नेते यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि काँग्रेस पक्षातूनच विष्णुप्रसाद एन देसाई यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक लढली। तेव्हा काँग्रेस पक्ष हा जिंकला आणि विष्णुप्रसाद एन देसाई यांना मुंबईचा महापौर म्हणून जाहीर करण्यात आले। 25 वर्ष मुंबईवर राज्य करणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर आता होऊ शकत नाही। परंतु शिवसैनिक हार मानत नाही आहे आणि पुढच्या 5 वर्षानंतर त्यांचा महापौर सुद्धा नक्की होणार। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला फॉलो देखील करा। जय शिवराय।